गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हिनिंग, आफ्टरनून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हा. आज आपण छोटासा टॉपिक डिस्कस करणार आहोत. फार्म पॉवर इन इंडिया और सोर्सेस ऑफ फार्म पॉवर इन इंडिया. मेनली आपण फार्म पॉवर हा शब्द समजून घेऊ सुरुवातीला. तर फार्म फार्म म्हणजे शेती, जमीन, लँड. ओके, तुम्ही आता ॲग्रिकल्चर मध्ये आले तर एवढं तर छोटा शब्द समजतो. फार्म पॉवर म्हणजे काय? कॅपॅसिटी टू डू वर्क, म्हणजे काम करण्याची क्षमता. आपली काम करण्याची क्षमता किती आहे त्याला कहतात पॉवर. ओके, मग फार्म पॉवर हा शब्द क्लिअर झाला. आजचा आपला टॉपिक आहे फार्म पॉवर म्हणजे काम करण्याची क्षमता. आता शेतीमध्ये काम करण्याची क्षमता असं पण तुम्ही कन्सिडर करू शकता. तर पण फार्म पॉवर लिहिताना कसं लिहायचं? हे काय? इट इज अन इसेन्शियल ॲग्रिकल्चरल इनपुट, म्हणजे इसेन्शियल इनपुट आहे. ते कशासाठी वापरतात? टू कम्प्लीट टाइमली ऑपरेशन, टाइमली फील्ड ऑपरेशन, म्हणजे वेळेच्या आत फील्ड ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी जे पण सोर्सेस वापरतो आपण त्याला काय म्हणतो? फार्म इनपुट. कशासाठी? मग त्यात मेनली म्हणजे काय करण्यासाठी? आपल्याला फील्ड ऑपरेशन टाइमली का पूर्ण करायचे? तर प्रोडक्शन अँड प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, म्हणजे उत्पन्न वाढवण्यासाठी. ओके, आता किती किती कोणकोणते सोर्सेस ते आपण इंडियामध्ये पाहणार आहे. मग सर तुम्ही म्हणता इंटरनॅशनल काऊन नाही पाहू शकत? तर इंटरनॅशनलची शेती खूप हाय गेली. तिथं एआयचा यूज व्हायला लागला, तिथं रोबोटचा यूज व्हायला लागला. त्यानंतर तिथं कंबाईन हार्वेस्टर आहे, कंबाईन मशिनरीज आहे. तिथं फक्त ह्युमन फक्त एक इन्फॉर्मेशन इनपुट टाकतो की बा हे वर्क करा, एआय सर्व करून टाकतं. आणि आपली शेती अजून तेच आहे, जुने बैल, वखर, नागर. ओके, तर आपण सोर्सेस पाहू इंडियामध्ये. तर मेनली 5 सोर्सेस आहे. तर पहिला जो सोर्स आहे तो येतो ह्युमन सोर्स. आता ह्युमन सोर्स हा सुरुवातीला जेव्हापासून शेती चालू झाली ना तेव्हापासून ह्युमन सोर्स वापरला जातो. त्यानंतर ह्युमन सोर्स वापरला जातो. तर आपण त्याला ह्युमन सोर्स न म्हणता ह्युमन पॉवर म्हणू. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट मेकॅनिकल पॉवर. तिसरी ॲनिमल पॉवर. चौथी इलेक्ट्रिकल पॉवर. आणि जी पाचवी जी लास्ट आहे ते रिन्युएबल सोर्स. रिन्युएबल पॉवर, रिन्युएबल एनर्जी पण म्हणू शकता तुम्ही. ओके, आता हे मेनली 5 सोर्स आपण यूज करतो. आपण या 5 सोर्सचे इन डिटेल जाणार आहोत. याचे काय ऍडव्हान्टेज आहे, काय डिसएडव्हान्टेज आहे, एक स्टोरी फॉर्म मध्ये फक्त ध्यानात ठेवायचे, पेपरात लिहिण्यापुरते. ते आता मेनली आता ह्युमन तरी येतो, पण ॲनिमल सोर्स आपण जनरली एवढे ॲज कम्पेअर तेवढ्या याच्यात यूज करत नाही. जुन्या काळात होतं ते, आता सध्या ट्रॅक्टर वगैरे मेकॅनिकल सोर्सचा जास्त यूज करायला लागलो. इलेक्ट्रिक सोर्स आलं. आता मॉडर्न डे मध्ये रिन्युएबल पॉवर आली. नाही तर जुन्या काळात आपल्या इकडे रिन्युएबल पॉवरचा पण यूज नव्हते करत. आपण फक्त मेनली ह्युमन सोर्स आणि ॲनिमल सोर्सवर डिपेंड होतो. इलेक्ट्रिक सोर्स पण 1900च्या काळात आली, मेकॅनिकल सोर्स पण 1900च्या काळात आली, रिन्युएबल सोर्स तर 2000च्या काळात आली. ओके, आता चला आपण एक एक पाहूया. आपण सुरुवातीचा जो टॉपिक पाहूया, ह्युमन पॉवर. आता ह्युमन जो आहे ना तो टेशनरी वर्क साठी यूज करतो. टेशनरी वर्क म्हणजे कसे? किंवा काही कटिंग करायची. समजा कटिंग करायची, आता सोयाबीनचा सीझन चालू आहे, सोयाबीन सोंगायची, मग सोंगण्यासाठी ह्युमनचा यूज करतो. त्यानंतर लिफ्टिंगसाठी, आता आपल्या विहिरीतून पाणी काढायचं त्यासाठी ह्युमनचा यूज करतो. त्यानंतर चाप कटिंग, समजा गवत टाकायचं तर ढोरायला, जनावरांना गवत टाकायचं तेव्हा आपण ह्युमनचा यूज करतो. पण टेशनरी काम, आता जर समजा पाणी द्यायचं असलं तर पाणी द्यायसाठी आपण रोबोट आणू शकतो का? नाही. किंवा एखादी मशिनरी पण नाही सध्या. आता होते थोडी थोडी डेव्हलपमेंट, पण सध्याच्या काळात तरी नाहीये. मग ते इरिगेशन करण्यासाठी म्हणजे पाणी देण्यासाठी पण आपण ह्युमनचा यूज करू शकतो. म्हणजे टेशनरी वर्क आहे, ज्याच्यात जास्त ताकदीची जरूरत नाही, तिथं आपण ह्युमनचा यूज करतो. तर मेनली ह्युमन किती पॉवर जनरेट करू शकतो? मग ह्युमन मध्ये किती पॉवर आहे? तर 0.1 HP. आता तुम्ही म्हणसान सर की HP म्हणजे काय? तर HP म्हणजे हॉर्स पॉवर. आता याच्या मागची थोडी शॉर्टमध्ये स्टोरी सांगतो. जुन्या काळात समजा घोड्याचा वापर सर्वात जास्त व्हायचा.
आणि स्टीम इंजिन बनवलं एका सायंटिस्टनं. मग स्टीम इंजिन बनवलं, मग त्याला लोकांना पटवून द्यायचं होतं की बा तुमच्या घोड्यापेक्षा माझं स्टीम इंजिन चांगलं आहे, माझ्या स्टीम इंजिन म्हणजे जास्त ताकद आहे. मग ते पटवून कसं देणार? मग आपल्याला तसं बिना कंपॅरिझन समजतं का? नाही, नाही समजत. मग ते कंपॅरिझन करण्यासाठी त्या सायंटिस्टनं सांगितलं की एका घोड्यामध्ये जेवढी ताकद आहे ते 1 HP. एका घोड्यात जेवढी ताकद ते किती झालं? 1 HP म्हणजे 1 हॉर्स पॉवर. ओके. एका घोड्यामध्ये जेवढी ताकद तेवढा 1 हॉर्स पॉवर. म्हणजे ह्युमन मध्ये किती? 0.1. म्हणजे घोड्यापेक्षा 10 पट ताकद कमी आहे आपल्यात. म्हणजे घोड्यात आपल्यापेक्षा ताकद किती जास्त आहे? 10 पट ताकद जास्त आहे. आपल्यापेक्षा 10 पट ताकद जास्त घोड्यामध्ये. ओके. आता मेनली तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल, मी असं कन्सिडर करतो. आता ह्युमनचे डबल जर आपण पाहायला गेलं तर मेन सोर्स आहे स्मॉल इक्विपमेंट ऑपरेट करण्यासाठी. जनरली आपण समजा हॅरोईंग करायला लागलो, होईंग करायला लागलो. आता हॅरोईंग, होईंग म्हणजे वखरणी करायला लागलो, डवरं हाणायला लागलो, किंवा नागाठी जुन्या काळात बैल नागर हाणायचे, असा या प्रकारचा नागर होता. तो तो हाणण्यासाठी तो ऑपरेट करण्यासाठी पण ह्युमनचा यूज होत होता. मेनली जे फील्ड वर्क आहे ते सध्या पण ऑपरेट करण्यासाठी AI आलं नाही इंडियामध्ये तरी, तर तो ह्युमनच ऑपरेट करतो. ओके. त्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज थोडक्यात तुम्ही समजू शकता की आता ह्युमन इझिली अवेलेबल होतो, हे काय झालं? ऍडव्हान्टेज झालं. ओके. आणि डिसएडव्हान्टेज काय आहे की बाबा त्याच्यात जेवढी ताकद आहे तेवढी एफिशियंटली तो वर्क करतो का? नाही. मला जर कोण रोजन बोलवलं ना, रोजा नाही का काम करणारच नाही मनानं. अंग चोरपणा. जरा सकस पहिले 8ला आलो, 10ला ब्रेक, 10 ते 11 ब्रेक घेतला, डबल 2ला ब्रेक, 2 ते 3 ब्रेक घेतला. ब्रेक घेण्यातच तर दिवस जातो आपला. ओके. म्हणजे म्हणायचा मुद्दा एवढा आहे की आपल्यात जेवढी ताकद आहे तेवढे 0.1 HP चे, मग तेवढी पण आपण एफिशियंटली काम करतो का? नाही. इझिली अवेलेबल आहे पण एफिशियंट नाही काम करण्यासाठी. त्यानंतर आपण लो एफिशियन्सी आहे. त्यानंतर आपल्याला फुल मेंटेनन्स लागतं. मेंटेनन्स इन द सेन्स तुम्हाला सर फुल मेंटेनन्स कसं लागतं? काम असो किंवा नसो, मेंटेनन्स तर लागतं ना. आपल्याला खाया पिण्यासाठी लागतं. समजा आता ट्रॅक्टर असलं, ट्रॅक्टरला जर काम असलं तरच आपण त्यात डिझेल होत नाही, बरोबर आहे? काम असलं तरच डिझेल होतो. पण ह्युमनचं जसं आहे, काम असलं तर डिझेल नाही. काम असो नसो खायला तर पाहिजेतच, बरोबर आहे ना. पोट तर भरेल पाहिजेत. एक परचं काम कमी झालं चालते पण जेवण टायमावर पाहिजे, बरोबर आहे. मग त्याचं आपण काय म्हणू शकतो की मग रिक्वायरमेंट फुल मेंटेनन्स वेन नॉट यूज. फुल मेंटेनन्सची रिक्वायरमेंट असते जेव्हा आपण त्याचा यूज करत नाही. त्यानंतर ह्युमन मध्ये एक ऍडव्हान्टेज असा आहे की तो ऑल काम करण्यासाठी, ऑल इक्विपमेंट ऑपरेट करण्यासाठी मदत करू शकतो. म्हणजे असं नाही की ज्याला इरिगेशनचं काम येतं त्याला कटिंगचं येणार नाही, ज्याला कटिंगचं येते त्याला इरिगेशनचं येणार नाही. ऍग्रिकल्चरमध्ये बहुतांश सर्वच काम येतात आपल्याला. ओके. त्यानंतर ऍडव्हान्टेज झाले, डिसएडव्हान्टेज झाले. त्यानंतर दुसरे एक फॅक्टर आहे की वेदरचा जो फॅक्टर आहे ना, वेदर फॅक्टर एफेक्ट करतो. समजा आता जास्त पाऊस झाला, जायचं नाही शेतात. कमी पाऊस झाला, ऊन आहे, बाबा उन्हात तर लगेच बाहेर निघत नाही, काळा पडत नाही माणूस. बरोबर आहे. मग तो एक डिसएडव्हान्टेज झाला. आता तुम्हाला ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज होतो. इझिली अवेलेबल आहे, बरोबर आहे. त्याचं अपोजिट काय लिहू शकतो की याला फुल मेंटेन, लो एफिशियन्सी. त्यानंतर यूज फॉर ऑल वर्क. ओके. यूज फॉर ऑल वर्क. आणि याला रिक्वायरमेंट फुल मेंटेनन्स. ऍनिमल पॉवर मध्ये जनरली कोणकोणते ऍनिमल आपण यूज करू शकतो? पहिलं बुलॉक म्हणजे बैल यूज करतो. त्यानंतर घोडा, त्यानंतर डॉंकी, त्यानंतर कॅमल. आता म्हणजे सर आपल्या इकडं तर दिसतच नाही उंट. मग आपल्या इकडं नाही, सर्व ओव्हरऑल शेतीचा यूज कुठं ना कुठं तर करत असन. राजस्थानमध्ये करत असन, राजस्थानमध्ये उंट आहे ना, तिथे उंटाचा यूज करत असन. डॉंकी गाढवाचा वापर करतो. त्यानंतर असे म्हणजे एवढ्या अॅनिमलचा आपण जनरली आपण वापर करतो. आता कोणकोणते अॅनिमल? समजा एक बुलॉक झालं, बुलॉक. आता बुलॉकची जी पेअर, कधी पण बुलॉक पेअर मध्ये यूज करतात, बरोबर आहे. तर मग एका पेअरची ताकद किती आहे? 1 HP. त्यानंतर हॉर्स. ओके. त्यानंतर डॉंकी. ओके.
त्यानंतर कॅमल. ओके, आता ह्या गोष्टी आपण कॅमल वगैरे ह्या सर्व गोष्टीचा वापर करतो. कोणकोणच्या अॅनिमलचा वापर करतो हे समजलं. पण आता सर कोणकोणत्या कामासाठी करतो, तर सुरुवातीला फ्लोईंग जे नागर असतं, नागर फ्लोईंगचे जे वर्क असतात, फ्लोईंग हे नागर म्हणजे नागर ओढण्यासाठी. नंतर टिलेज ऑपरेशन, सर्व टिलेज ऑपरेशन म्हणजे फ्लोईंग आलं, नंतर सोईंग ऑपरेशन आलं. सोईंग मध्ये जुन्या काळात टिफन होती, टिफन आले. त्यानंतर हॅरोईंग आलं, वखरणी आलं. नंतर होईंग आलं, डवरणी आलं. बरोबर आहे. अर्थिंग अप करायचं असलं, अर्थिंग अप ही कन्सेप्ट माहिती असेल. प्लांटेशनचे क्रॉप दोन स्पेसिस त्यातली ही जी मधातली जी माती, मोकळी माती ती वरी चढवतात. म्हणजे मेनली जी माती, मेनली जी स्पेस मधली माती ती प्लांटच्या रूट झोन मध्ये कव्हर अप करतात. ओके, तर फ्लोईंग साठी यूज करतात. त्यानंतर जुन्या काळात मोठ होती. मोठ माहित नसेल तर समजा विहिरीतून पाणी काढण्यासाठी जनावरांचा वापर करे. कसा, अशी मोठ राय, असं हे राय सर्कल. त्याला पर्शियन शब्द एक मिनिट पाहतो उठलो. पर्शियन व्हील वॉटर लिफ्टिंग. पर्शियन व्हील वॉटर लिफ्टिंग म्हणजे की याच्यावर अशी दोरी. आता तुम्ही इंस्टाग्रामवर एखादा व्हिडिओ पाहिला असं, बाहुबली पिक्चर पाहिले का? बाहुबली पिक्चर मध्ये प्रॉपर हे यूज व्हायले. असं पुढे बैल जोडी राहते किंवा ते राहतं, इथं बॉक्स राहतात. हे खाली जाऊन इथं भरून येतं, भरून आलं इथून वरी येतं, वरी आली की इथं सांडून जातं. बरोबर आहे. हे सांडले की इकडं वाहत जातं. बरोबर आहे. त्यासाठी पण यूज होतो. मग सर आता याचे ऍडव्हान्टेज काय आणि डिसएडव्हान्टेज काय? मेनली याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय? मेनली इझिली अवेलेबल. बरोबर आहे. इझिली अवेलेबल हा एक ऍडव्हान्टेज झाला. त्यानंतर लो एफिशियन्सी, एवढी एफिशियन्सी आहे तिच्यात जेवढी पाहिजे तेवढी नाही. मशिनरी एवढी एफिशियन्सी आहे का? नाही. बरोबर आहे. इझिली अवेलेबल आहे. त्यानंतर ते काय देतात, त्यांचं जे वेस्ट आहे ते कशासाठी यूज होतं? मॅन्युअर आणि फर्टिलायझर, म्हणजे फर्टिलायझर म्हणून यूज होतं. म्हणजे फार्म यार्ड मॅन्युअर. बरोबर आहे. फार्म यार्ड मॅन्युअर म्हणून यूज होतं. त्यानंतर इझिली अवेलेबल. त्यानंतर वेस्ट FIM साठी यूज होतं. त्यानंतर फार्म प्रोडक्टवर जगतात ते. फार्म प्रोडक्टवरच सर्वाईव्ह होतात. त्यासाठी दुसरं काय आणायचं काम नाही. आता आजच्या काळात आपण जुनं ते देतो, ऑइल केक देतो, पण ते एवढं त्यांना इसेन्शियल नाहीये. बट आपण आत्ता देतो, पण ते फार्म प्रोडक्टवरच जगतात. ओके, त्यानंतर आपण डिसएडव्हान्टेज पाहू. आता मेनली डिसएडव्हान्टेज ह्युमन वानीज, वेदरना अफेक्ट होतात. बरोबर आहे. अफेक्ट बाय वेदर. अफेक्ट बाय वेदरनं अफेक्ट होतात. दुसरी गोष्ट, फुल मेंटेनन्स लागती. म्हणजे काम असो वा नसो, फुल मेंटेनन्स लागती. यूज व्हेअर इट इज यूज ऑर नॉट यूज. म्हणजे काम असलं तरी तेवढंच खायला लागतं, काम नसलं तरी तेवढंच खायला लागतं. बरोबर आहे. जास्त स्ट्रेच नाही करू शकत. म्हणजे त्यांच्या क्षमतापेक्षा जास्त आपण त्याच्याकडून काम करून घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. बरोबर आहे. आता हे त्याचे झाले ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. वेदरनं अफेक्ट होतं, फुल स्ट्रेच करू नाही शकत. ओके, आता आपण तिसरी पॉवर पाहणार आहोत. ही दुसरी होती, आता तिसरी पाहणार आहोत आपण. तिसरी मध्ये मेनली मशिनरीजचा वापर करतो. मग म्हणता सर मशिनरीज कोणकोणत्या? आता मशिनरी सध्या आपल्याला जसं माहिती आहे की ट्रॅक्टरचा यूज करतो. पहिले जे सगळं माहिती आहे ट्रॅक्टरचा यूज करतो. त्यानंतर पॉवर टिलर, आता छोटे छोटे इंजिन आले, डिझेल इंजिन. ते डिझेल म्हणजे डिझेल इंजिन नाही, डिझेलवर ऑपरेट होणार छोटे छोटे पॉवर टिलर आले. त्यानंतर डिझेलवर किंवा ऑइलवर कोणचे इक्विपमेंट चालतात, जे ऍग्रिकल्चर मध्ये यूज होतात, त्याला काय म्हणतात? मेकॅनिकल मशिनरी, म्हणजे मशिनरी पॉवर. मग ते कशासाठी यूज होतात? आपले ते पण म्हणजे टिलेज ऑपरेशन करण्यासाठी. बरोबर आहे. थ्रेशिंग करण्यासाठी. बरोबर आहे. थ्रेशिंग करू शकतो आपण त्याच्यात. आता कंबाईन हार्वेस्टर आले, कंबाईन हार्वेस्टर पण मशिनरीज मध्ये यूज होऊ शकतात. बरोबर आहे. आपल्या इकडे सध्या तरी लो प्रमाणात फक्त गहू काढायचे असले तेव्हाच कंबाईन हार्वेस्टर येतं, सोयाबीन काढायची वेळेस नाही. पण आता सर्वीकडे कंबाईन हार्वेस्टर या लागलं सर्व क्रॉपसाठी. बरोबर आहे. त्यानं काय होतं, ह्युमनचं जे ताकद आहे ती सेव्ह केली जाते. ओके, त्यानंतर याच्यात आता कोणकोणत्या प्रकारचे इंजिन आहे? पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन, 2 स्ट्रोक, 4 स्ट्रोक इंजिन, नंतर स्पार्क इंजिन, कंप्रेशन इंजिन,
आता हे सर्व इंजिनचे जे प्रकार आहे ना ते आपण एक याचं सेकंड नंबरचं जे लेक्चर त्याच्यातच बघणार आहोत. आता याच्यात जर डिटेलमध्ये गेलं ते खूप लंब जाईल. आता मेनली याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज करा की सुरुवातीला लवकर काम होतं, टाइम सेव्हिंग आहे. टाइम सेव्हिंग आता सुरुवातीला जे नांगरण्याची प्रोसेस आहे ते उन्हाळ्याभर चालली, म्हणजे जर 1 एकर 2 एकर हल्ली 1 एकर नांगरणी होत असे. आता कसं 2 घंट्यात गेलं 1 एकर खतम, 1.5 घंट्यात 1 एकर खतम, बरोबर आहे ना. हॅरोईंग वखरणी ते दिवसभर झाले, आता अर्ध्या घंट्यात 1 एकर, एका घंट्यात 2 एकर, बरोबर आहे ना. या गोष्टी टाइम सेव्ह झाला, बरोबर आहे. दुसऱ्या नंबरचा टाइम सेव्ह झाला. त्यानंतर एनर्जी सेव्ह झाली, लेबरची जी लेबर भेटत नसे किंवा लेबरला जी मेहनत करावी लागली ती सेव्ह झाली, बरोबर आहे. पुन्हा आता तुम्ही याचे ते लिहू शकता. डिसएडव्हान्टेज काय सर, कॉस्टली, प्रायमरली इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. छोटा शेतकरी घेऊ शकतो का? छोटा शेतकरी ट्रॅक्टर अफोर्ड करू शकतो का? नाही अफोर्ड करू शकत. त्यानंतर प्रायमरली इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. सेकंड नंबर कॉस्ट आहे कशाची? पेट्रोल आणि डिझेलची कॉस्ट आहे, बरोबर आहे. डिझेलची कॉस्ट आहे ती. त्यानंतर त्याला फुल मेंटेनन्स तर लागतच. हिच्यात एक आपण ऍडव्हान्टेज लिहू शकतो की नॉट अफेक्टेड बाय वेदरने एवढं अफेक्ट होतं का? नाही. ओके, या ऍडव्हान्टेज झाले, डिसएडव्हान्टेज झाली. आता हिच्यात डबल दुसरं काय असं खोलवर जायचं काम नाही किंवा पाहायचं काम नाही. मशिनरी झाल्या. आता तुम्ही म्हणसान सर मशिनरीचे खूप सारे एक्झाम्पल येतात. चाप कटिंगसाठी म्हणजे गवत काटण्यासाठी पण आपण युज करू. ते कटर येतात आता मशीनमध्ये, ते डिझेल टाकून, बरोबर आहे, चेन लावून. ओके, आता झाडं गिडं कापायचे असले तर आपण पहिले सुरुवातीला कुऱ्हाडीचा वापर करतो. आता कुऱ्हाडीचा वापर करतो का नाही? ती रिंगवाली मशीन येते, त्यात डिझेल टाकलं की चालू होऊन जाते ती, बरोबर आहे. तुम्हाला समजलं असं. तिसरं, आता चौथी जी एनर्जी येते ती इलेक्ट्रिकल. आता इलेक्ट्रिकल एनर्जी सर्वांना माहिती आहे. आता इलेक्ट्रिकल एनर्जी मेनली जे वॉटर लिफ्टिंग करण्यासाठी यूज होतं. जे पंप आहे, वॉटर पंप आहे, ते वॉटर पंप कशावर चालतात? इलेक्ट्रिक एनर्जीवर मेनली. त्यानंतर कटिंग मशीन, चाप कटिंग मशीन इथं पण यूज करू शकतो आपण. एक तर ती डिझेलवर पण ऑपरेट होऊ शकते आणि पेट्रोलवर पण ऑपरेट होऊ शकते, बरोबर आहे. आजकालच्या आता मॉडर्न डेज मध्ये इलेक्ट्रिकवर चालणारं ट्रॅक्टर पण येतं. एवढं एफिशियंट नाहीये पण इलेक्ट्रिकवर चालणार येतं. नितीन गडकरी साहेबांनी एक उदाहरण दिलं की माझ्या वावरात मी इलेक्ट्रिकल ट्रॅक्टरच वापरतो, बरोबर आहे. तेवढे एफिशियंट नाही पण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पण आलंय. ओके, तर तुम्ही याचं ते करू शकता. ऍडव्हान्टेज मेनली सगळं सारखंच आहे. आता त्यानंतरचा जो प्रश्न येतो तो येतो की तिसरं कोणचं येतं? झालं दुसरं. आता पाचवं जे येतं सोलर रिन्युएबल सोर्सेस, बरोबर आहे. आता रिन्युएबल सोर्सेसची कहाणी तुम्ही समजून घ्या. रिन्युएबल सोर्सेस म्हणजे जे कोणते सोर्सेस जे इन्व्हायरमेंट मध्ये अवेलेबल आहे त्याचा आपण वापर करतो. मेनली सोलर एनर्जी, ओके. दुसरं विंड एनर्जी, बरोबर आहे. तिसरं बायोमास, बरोबर. हे आपल्याला फुकट भेटतं, आपण फुकट यूज करतो. आता सोलरचं सगळ्यात जास्त उदाहरण आहे, कारण की मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून सध्यात जास्त जर पॉप्युलर झालं असेल सोलर स्कीम पॉप्युलर झाली. असं जिकडे तिकडे ज्यांच्या त्याच्या विहिरीवर सोलर पंप आहे, बरोबर आहे. सोलरवर ऑपरेट होणार आहे. सुरुवातीला कसं ड्यू पडला रे, ड्यू आला रे, ड्यू गेला रे, वायर आला वायर गेला, लाईन गेली. आता ते झंझट राहिली नाही का? सकाळी 8ला चालू करायचं, संध्याकाळी 4 वाजे लोक कसं पण चालतं सोलर एनर्जीवर. ओके, ते शेतकऱ्यांसाठी एक बेटर ऑप्शन झालं, बरोबर आहे. ऍग्रिकल्चर चाललं पुढं मॉडर्न होत चाललं. म्हणजे आपण पण आता काही दिवसानं इंटरनॅशनल लेवलला टक्कर देऊ, पण ते अजून ऍडव्हान्स होती. आपण डबल पण प्रयत्न चालू आहे आपला, बरोबर. सोलर एनर्जी झालं, विंड एनर्जी इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी तयार होती, बरोबर आहे. सोलर एनर्जी पण इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी तयार करू शकतो, बरोबर. आता याचे ऍडव्हान्टेज मेनली ते फक्त याच्यात एक धडा ठेवून घ्यायचा की हा चिपर सोर्स आहे. ओके, आता कोणाला डाऊट नसेलच. आपण आता याच्या पुढचे जे लेक्चर आहे ते कंटिन्यूस घेऊ पेपरनुसार. म्हणजे पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन, स्पार्क इंजिन, कंबशन इंजिन, 2 स्ट्रोक इंजिन, 4 स्ट्रोक इंजिन, त्यानंतर फार्म मेकॅनायझेशन, ह्या सर्व कन्सेप्ट आपण अपलोड करून टाकू पेपर देण्यासाठी.
फायदेपूर्ण ठरेल. तर धन्यवाद इथपर्यंत तुम्ही ऐकल्याबद्दल.